तो हमने देखा कि ऊपर कौन है सबसे, परमेश्वर ने क्या बनाए, स्वर्गदूत। कितने स्वर्गदूत बनाए, कितने स्वर्गदूत बनाए, करोड़ों स्वर्गदूत बनाए। परमेश्वर ने बहुत अलग अलग गुटों में यानी गटांमध्ये परमेश्वराने स्वर्गदूतांना विभागलं। त्यापैकी किती गट महत्वाचे ज्याच्यावर आपल्याला स्टडी करायचा है, तीन गट बहुत, तीन गुट जो है बहुत महत्व के है। पहला गट कौन सा है, ये गुट क्या करता था, आराधना। कहां पर आराधना करता था, परमेश्वर के सामने, परमेश्वर के सिंहासन के सामने झुकते थे, आराधना करते थे। और फिर दूसरा गुट जो था मिखाइल, ये मिखाइल स्वर्गदूत कौन है, युद्ध करने वाला योद्धा है। क्या कौन है, अगर ये प्रकाशित वाक्य 12 से 7 में अगर हम पढ़ेंगे तो इस मिखाइल ग्रुप ने उनके क्या कहते, मिखाइल गुट जो है उसके गुट ने और मिखाइल ने ये लूसीफर के गुट के साथ क्या किया, युद्ध किया। और युद्ध करने के बाद मिखाइल का गुट इसके ऊपर हावी हो गया, भारी हो गया। ये लूसीफर का गुट मिखाइल के गुट को जीत नहीं पाया, हार गया। और फिर मिखाइल के ग्रुप ने ये लूसीफर के ग्रुप को वहां से क्या कर दिया, धकेल दिया नीचे, सीधा धकेल के वो कहा आया, यहां पर पृथ्वी पे आया। कहा आया, हाँ ठीक है। तो फिर हमने देखा कि शैतान जो, जब ये लूसीफर धरती पर आया तो शैतान बन गया। वो कौन बन गया, क्योंकि वो परमेश्वर के विरोध में गया तो कौन बन गया, शैतान। अभी वो स्वर्गदूत नहीं रहा, अभी शैतान बन गया, क्योंकि दुष्टता का स्वभाव उसके अंदर आया। वो दुष्ट काम करने लगा, यानी परमेश्वर के विरोध में जाकर काम करने लगा, तो दुष्ट बन गया। इसलिए उसको क्या कहा गया, शैतान कहा गया। उसको जो नाम था उस नाम से बाइबल में परमेश्वर ने उसको अलाउ नहीं किया। हालेलुया। तो हमने देखा जब वो आया तो उसने अदन की वाटिका में आदम और हवा को फंसाने के लिए किसका सहारा लिया, किसका सहारा लिया, क्या बोला सांप को, मुझे तेरे अंदर आने के लिए जगह दे, परमिशन दे। सांप ने बोला कि तू मुझे क्या देगा, हाँ। तो शैतान क्या बोला उसको, तू मुझे जगह दे तेरे अंदर आने का, मैं तुझे क्या करूंगा, भगवान बनाऊंगा। लोग तुझे पूजेंगे, तेरी आराधना करेंगे, तू भगवान बन जाएगा और मेरा भी काम हो जाएगा। म्हणजे ते असं झालं, भूताला नाही बायको, आढळणीला नाही। ऐकलंय का तुम्ही डायलॉग, गावच्या लोकांना जास्त राहायचे, भूताला नाही बायको आणि आढळणीला नाही, हा तू मेरा मैत्री, ते दोघं त्या एडन बगीच्या बांधा फिरत होते। आणि मग सापाने काय केलं, त्याला जागा दिली। सापाने जागा दिल्यानंतर तो साप हवा ज्या झाडाजवळ होती त्या झाडाजवळ साप गेला आणि शैतान लुसिफर जो आहे त्या सापामधून तिच्याशी बोलला। तिने सापाचं ऐकलं आणि परमेश्वराच्या विरोधात जे फळ खाऊ नको म्हणून सांगितलं होतं ते फळ खाल्लं आणि तिने खाल्लं तर खाल्लं, तिच्या नवऱ्याला पण दिलं। तिच्याकडे ऑप्शन होतं, परमेश्वराला तरी विचारावं आणि दुसरं ऑप्शन होतं नवऱ्याला तरी विचारावं। ही गोष्ट त्या दिवशी मी बोललो नाही, पण जेव्हा मी पुन्हा त्याच्यावर रिव्हिजन करत होतो तर देवाने मनात टाकलं, परमेश्वराला तरी तिने विचारावं परत एकदा, परमेश्वर जरी बोलला असला तरी। आणि दुसरी गोष्ट तिने नवऱ्याला तरी विचारावं। दोन असे व्यक्तिमत्व तिच्या जीवनात आहेत
जे तिच्या आशीर्वादासाठी देवाने खूप महत्वाचे ठेवलेत ते म्हणजे पहिला म्हणजे आणि दूसरा म्हणजे तिचा पति, तिचा नवरा। तो हमारे जीवन में पहला तो परमेश्वर, और जो प्रभु ने हमारे जीवन में हमारा जोड़ीदार, जो सहकारी दिया है, वो हमारे लिए बहुत जरूरी है। इनके अलावा ये जो तीसरा आता है ना, ये आनंद काल के नाश में लेके जाता है। अभी उसके ऊपर फिर से बात नहीं करने का, लेकिन जो तीसरा आता है वो आपका जीवन को नाश करता है, आपके परिवार को नाश करता है, आपके अनंत काल के जीवन को क्या कर देता है? बर्बाद कर देता है। क्या करता है? तो फिर वो सब हो गया, हम लोगों ने देखा। जिब्राइल का क्या काम है? संदेशवाहक, वो मैसेज, परमेश्वर के मैसेज धरती पर, पृथ्वी पर के लोगों तक लाने का काम करता है, संदेश देने का वो काम करता है। हालेलुया। तो यहां पर शैतान अपनी लूट मचा रहा धरती पर। कहां पर? उसका उद्देश्य क्या था कि परमेश्वर ने जो मनुष्य को बनाया, आराधना के लिए बनाया, उस मनुष्य को मैं क्या करूं? नाश करूं, उसको परमेश्वर की आराधना करने न दूं, परमेश्वर की रचना को मैं क्या करूं? राजू ब्रदर, मैं परमेश्वराच्या रचनेला काय करू? कधी काय तिथं असेल मोबाईल किंवा काय ते बंद, वचन आता काढूच नका, वचन घरी काढा, वचन कुणीच काढू नका। बायबल पण जेव्हा वचन काढायला सांगेल तेव्हा काढा। दीपक, गुड मॉर्निंग। आज असं काम नाही करायचं आल्याला, म्हणून राजू म्हणत होते इथे। हाँ, तो लूसीफर यानी शैतान जो है, उसकी एक इच्छा, मतलब एक ही इच्छा है कि परमेश्वर का स्थान मुझे मिले। जो लोग परमेश्वर की आराधना करते वो परमेश्वर की आराधना छोड़ मेरी आराधना करे, और जो परमेश्वर ने रचा है, बनाया है, उसको मैं क्या करूं? नाश करूं, बिगाड़ दो। तो जब उसकी ये इच्छा है नाश करूं, बिगाड़ दूं, यानी मनुष्य जो है वो परमेश्वर के राज में नहीं जाना चाहिए, परमेश्वर के स्वर्ग के सिंहासन पे उसकी आराधना करने के लिए नहीं जाना चाहिए। परमेश्वर ने यदि वहां से मुझे नीचे ढकेल दिया है, यदि मेरे नाश के लिए जगह को बना के रखा है, तो क्यों मैं परमेश्वर के समान, उसके प्रतिरूप का जो मनुष्य बनाया है, उसको क्यों मैं परमेश्वर के सिंहासन तक उसकी आराधना के लिए जाने दूं? क्यों ना मैं मेरे साथ उस मनुष्य को लेकर जाऊं जो जगह मेरे लिए तैयार की गई है। अभी हम लोग आगे जा रहे हैं, बराबर आपको ध्यान से सुनना है, बहुत आगे मतलब हम लोग आगे जाएंगे। तो परमेश्वर ने कहा था यहाँ पर अदन की वाटिका में आदम और हवा को, क्या कहा था कि अदन की वाटिका में जितने भी पेड़ है, जितने भी उनको फल लगे हैं, वो सारे फलों को तुम क्या करना? खाना। लेकिन अदन के वाटिका के बीच जो बड़े आने भले बुरे का ज्ञान करके देने वाला जो पेड़ है, उस पेड़ का फल मत खाना। और फिर आगे कहा, जिस दिन तुम उस पेड़ के फल को खाओगे, उस दिन तुम क्या करोगे? क्या करोगे? क्या करोगे? क्या करोगे? मर जाओगे। अरे हम लोग कहां पर आए? मर जाने तक। तो सबको पता है कि मनुष्य के जीवन में वो फल खाने के बाद उनके जीवन में मृत्यू आया। क्या आया? मरणाने त्यांच्यामध्ये काय केला? प्रवेश केला। मरण आला मानवाच्या जीवनात। क्या आया? मृत्यू आया। तब से मनुष्य मरने लगा। तो उस समय को विवेक का समय कहते। क्या कहते हैं? कौन सा समय? कितने लोगों को विवेक पता है? विवेक कितने लोगों को पता है? मना कुठे राहतो? विवेक
हमारी जो बुद्धि है, ज्यादा आपण म्हणू शकतो सद्विवेक। जब हम सद्विवेक बोलते हैं तो वो सत्य को प्रकट करता है। किसको प्रकट करता है? सत्य को प्रकट करता है। मतलब भले आप ऊपर से झूठ बोल रहे, लेकिन वो अंदर का जो सद्विवेक है वो आपको ही बताएगा कि तू झूठ बोल रहा है। भले आप मूर्ख बना रहे सामने वाले को, फंसा रहे, आप कितने चालाक है, आप फंसा रहे, लेकिन वो अंदर का एक आवाज वो आपको बोलेगा कि तू क्या कर रहा है। हाँ, उसको कहते सद्विवेक। क्या कहते हैं? हाँ, तो वो विवेक का समय। अभी क्या हुआ? मनुष्य ने पाप किया। मनुष्य ने क्या किया? पाप किया। मृत्यु उसके जीवन में आई। तो उस समय कोई आज्ञाएं नहीं थी, परमेश्वर ने कोई नियम नहीं दिए थे। तो परमेश्वर उनका न्याय जब करेगा तो उनके सद्विवेक यानी उनके विवेक के ऊपर परमेश्वर मनुष्य जाति का क्या करेगा? न्याय करेगा। इतपर्यंत समजलं सगळ्यांना? हालेलुया। तो सद्विवेक के अनुसार, सद्विवेक या विवेक के अनुसार परमेश्वर क्या करेगा? उनका न्याय करेगा। अब मनुष्य के जीवन में मृत्यू आ गई, मरण आलं माणसाच्या जीवनामध्ये। आणि मग किती लोकांना माहिती है, कितने लोगों को पता है कि मनुष्य मरने के बाद अगले जन्म में उसका जेंडर चेंज हो जाता है? कितने लोगों को पता है? म्हणजे ह्या जन्मात जर तुम्ही कोण होते? माणूस होते, तर पुढच्या जन्मात तुम्ही काय होणार? हा, काय होणार? कुत्र? कोण कुत्र होणार? कोण मांजर होणार? हा, कोण डुक्कर होणार? जो पहले से प्रभु में नहीं है या प्रभु की शिक्षा ने, शायद जो शिक्षा से हम लोग यहाँ तक आए, हमारा जो शिक्षा था वो तो हमें यही सिखाते आए कि मागच्या जन्मी कदाचित मी असा असेल म्हणून मी ह्या जन्मात असा आहे। म्हणजे सगळ्यांना, सबकी मेंटेलिटी या बहुत लोगों का नॉलेज या शिक्षा ये है कि उनको ये पता है कि एक बार मरने के बाद और दूसरे जन्म में हमको जाना है। लेकिन हम लोग बायबल के फॉलोअर आहे। मीना कोणाचे फॉलोअर आहेत आपण? कोणाचे? मला हे देवाने छान दिले। आता पहिला असं पोचतच नव्हतं काही तुमच्यापर्यंत, आता एक लांब जाते, तुमच्या बरोबर डोळ्याच्या बुबळातच मारतो। हालेलुया। तो मैं कहा था, आता डिस्टर्ब होतो। हम लोग बाइबल के फॉलोअर्स है, मतलब हम लोग बाइबल को मानने वाले, बाइबल की शिक्षा को सीखने वाले या उसके ऊपर विश्वास करने वाले लोग हैं। तो मैं आपको बता दूं कि बाइबल कहीं पर भी दूसरे जन्म के बारे में नहीं सिखाता। बाइबल कहीं पर भी दूसरे जन्म के बारे में नहीं सिखा। बाइबल में एक बार जन्म लेना, एक बार मरना, और यहां पर लास्ट में दिखाएंगे बाबा जरा खाली कर म्हणजे असं। हाँ, ये क्या लिखा है? एक बार मरना, सर एक बार जन्म लेना, एक बार क्या करना? मरना, और न्याय का होना। मनुष्य की जाति को परमेश्वर ने क्या किया है? नियुक्त किया है। ये मनुष्य का मतलब मनुष्य जाति का ये नियम है। यहां तक मतलब इस तरह से बाइबल सिखाता है, इस तरह से होगा। हालेलुया। तो अंतिम न्याय का होना है। अभी हम लोगों का जन्म हुआ है, अभी एक दिन ऐसा आएगा हम लोग मरने वाले हैं। प्रभु करे कि मरने से पहले हम लोगों को उठा ले जाए रैप्चर के लिए। कितने लोग तैयार है? अच्छा, तो न्याय का होना है। तो हम पढ़ेंगे इब्रानियों उसका 9वां अध्याय और 27 वचन। मला सांगतं का कोणी मी कितीला चालू केलंय?
दीदी टाइम बघ पटकन वाचायचं. 9:27 आहे का इब्रानियो? याच्यावर आहे का चार्टवर? ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर काय होईल नेमून ठेवले आहे. काय? ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर काय होणे? न्याय होणे नेमून ठेवलंय. काय केलंय? मरणानंतर काय होणं नेमून ठेवलं देवाने. छाया सिस्टर गुड मॉर्निंग. थोड़ा आएगा. तो क्या होना नियुक्त किया गया है? न्याय होना नियुक्त किया गया है. एक बार मर गए तो आपका न्याय होगा. आप किसी भी तरह का जानवर, पशु पक्षी, अगर आपका इच्छा ही है, अगर किसी का इच्छा ही है त्याला आम्ही काय करू शकत. पण आमचं बायबल शिकवतं की काय होणार आहे. प्रतीक्षा कपरात शिकवून तू जांभळा बंद कर. काय होणार आहे नंतर? काय होणार आहे? न्याय का होना नियुक्त किया गया है. थोड़ा धीरे धीरे जा रहा हूं, बहुत जरूरी है इसलिए. अब न्याय होना है. उससे पहले कितने लोगों के घरों में अभी तक मृत्यु हो चुका है. मम्मी पापा का, दादा दादी का, नातेवाईकांचे. जे आपण बसलेलो किती घरांच्या मरण पाहिले नाही पाहिले कुणी? तुम्ही नातेवाईक कुणी आपल्या आजी आजोबा हे ते वारलेत की नाही वारले, है ना? तो सबको पता है. सगळ्यांच्या घरी कोणी ना कोणी मेले. तो किसी के घर में आपके बीच में से कभी कोई जो मरा हुआ है वो किसी के अंग में आया है क्या? शरीर में आया क्या? माझी हिंदी तशी आहे, काय करू. आला का शरीरात, अंगात आला का तो व्यक्ती? कोई अनुभव किया होगा कभी? नहीं. जर नसेल तर खरोखर देवाला धन्यवाद. लेकिन दुनिया में ऐसा बहुत बार हुआ है. तुमची सासू येत होती ना. हाँ, तो ऐसा देखो, सच बताओ. मैंने ये शुरू में जाने से पहले क्या कहा था? आज क्या होने वाला है? क्या होने वाला है? तो ध्यान देना, मिस नहीं करना. किसी के घर में जसं त्या आंटीने सांगितलं, त्यांची सासू वारली आणि त्यांची सासू त्यांच्या अंगात येत होती. काय करायची मावशी सासू येऊन? मला सांगा कोणीतरी काय म्हणतात ते. क्लिअर सांगा, मला आवाज दिला असता. पटकन सांग. ओके, तो सुन रहे हो ना? भले आप लोगों के घर में, भले ही, एक मिनट, भले ही आप लोगों के घर में ऐसा केस नहीं हुआ, लेकिन कितने लोगों ने ऐसा सुना है? सुना तो है ना कि आमका फलाना मेला मेली काय झाली थी, अंगात आली. तो इससे हम लोग ये विश्वास करते कि जो मरा हुआ इंसान है वो किसी के भी शरीर में आ सकता है. अगर मैं बोलूं कि ये झूठ है, ये नहीं होता, तो हमारे पास क्या है? सबूत है. क्या है? हम लोग बोल सकते, जैसा आंटी बोल सकते की पवार साहेब ते तर आम्हाला काही सांगू नका, शिकू नका, माझी सासू माझ्यामध्ये आली होती. राइट. तो फिर ये तो सच्चाई है, फिर इसको झूठ कैसे बोल सकते? हम शैतान की पोल खोलने वाले, क्या करने वाले? तो अभी मृत्यु आया मनुष्य के जीवन में.
बड़ा है वर्कर। जब थोड़ा खाली गए, ये जो अदन की वाटिका है विवेक का समय, कौन सा समय? मतलब यहां पर अगर उनका विवेक जैसा बताता था कि ये गलत है, और जब वो इंसान उस गलत को गलत बोलता था, सही को सही बोलता था, जो सही है वही जब वो करता था और उसके बाद मरता था, तो वो सीधा यहां से देखो लाइन दिखा रहा है, कहा जा रहा है? कहा जा रहा है? स्वर्गलोक। और जो गलत, उसको उसका विवेक उसको बोला गलत है, पाप ये नहीं कर रहा है, फिर भी वो करता था, तो वो यहां जाता था। कहा जाता था? कहा जाता था? अधोलोक। मतलब विवेक बताएगा ये गलत है, ये सही है। अगर जो सही है वो जीवन जीते हुए मनुष्य मर जाता है तो वो स्वर्गलोक जाएगा, और जो गलत है वो गलत करते हुए अगर मनुष्य मर जाता था तो वो अधोलोक जाता है। कहां जाता है? अधोलोक जाता है। अब ये अधोलोक और स्वर्गलोक, जब मनुष्य मरता है तो वो एक तो स्वर्गलोक यानी मराठीमध्ये आपण म्हणू सुखलोकात जातो, किंवा दुसरा अधोलोकात जातो, नरकात जात। नरक वेगळे बरं, नरक काय आहे? वेगळे। नरक अलग है, वो नरक में नहीं जाता, वो बाद में आप जैसा आगे आगे सीखते जाएंगे आपको पता चलेगा नरक में कौन जाता है। तो अधोलोक, एक तो अधोलोक में जाएगा या तो स्वर्गलोक में जाएगा। अब कोई भी मर गया, नातेवाईक मतलब क्या कहते, रिलेटिव मर गया, आपके घर में से कोई बड़ा बुजुर्ग मर गया, एक तो वो समय में, विवेक के समय में अगर वो मर गया तो वो एक तो स्वर्गलोक गया, उसके विवेक के अनुसार सही जीवन जिया तो, और यदि उसने गलत जीवन जिया है तो वो अधोलोक में चला गया। हालेलुया, हालेलुया। अब पास्टर जी, सब लोग यहां ध्यान देंगे। अब पास्टर जी आप बोल रहे सही है, अधोलोक स्वर्गलोक में गया, तो फिर वो जो था आंटीची सासू, ती कौन होती? आंटीची सासू कौन होती? वो आंटी का साथ तो आ गई, तो क्या अधोलोक से वो उसके अंदर आ गई, आ सकती है? स्वर्गलोक से वो उनकी सास उसके अंदर आ सकती है? अगर नहीं, लेकिन हमारे पास क्या है? हाँ, अगर आप बोल रहे हो कि वो सच नहीं है, वो नहीं आ सकता, तर एकदा तर डोंगराच्या पलीकडे जाऊन पहा, तिकडे एक भूत येतं एका झाडावर. जो कोणी तिथून येतो जातो त्याला काय करते ते, आणि त्याला विचारलं का ते कोण आहे काय, तो म्हणतो मी आमक्या आमक्याचा आहे, मी फाशी घेऊन या झाडावर मेलोय. काय म्हणतो? काय म्हणतो? क्या बोलता हो? मैंने क्या किया था? फाशी लिया था. क्यों लिया था? माझ्या घरच्यांनी मला नीट खाऊ घातलं, माझ्या घरच्यांनी मला चहा दिला, माझ्या घरचे माझा छळ करायचे, आणि मग मी जीवनाला कंटाळले, आणि मग मी त्या झाडावर जाऊन काय केलं? फाशी घेतली. आणि मग जो कोणी इथून येतो व जातो, मी काय करते त्याच्या आतमध्ये घुसते, आणि मग मला जर ते कुणी काढायला लागलं तर मी त्याला आधी म्हणते मला चपाती दे, मला पुरी दे, मला कोंबडी, मला बकरा दे तरच जाईल, नाही तर याने मला काहीच नाही, एकाने मला काय केलं नाही. ये तो सच है, घटना तो सच है, घटना तो क्या है? सच है. तू कोण? मी दगड्या. त्या गावात जाऊन विचारलं तर कोणी दगड्या होता का? खरंच दगड्या होता.
समझ में आ रहा आपको? तर खरंच दगड्या होता. दगडा कशाने मेला तू? मी त्या झाडावर जाऊन फाशी घेतली रात्रीच्या वेळी. अरे तेही खरं. मग ज्याच्या मधून हा बोलतो आणि जे लोक ऐकतात ते काय म्हणणार? 100% कोण आहे? कोण आहे? दगड्या. दगड्या तर आलं. आज काय तुझ्याकडे कोणी आलं होतं? हालेलुया. लेकिन बाइबल सिखाते एक बार मरना और न्याय का होना नियुक्त किया गया. मतलब बाइबल सिखाते मरने के बाद एक तो मनुष्य अधोलोक में, या तो मरने के बाद मनुष्य कहा जाता है स्वर्ग लोक में. लेकिन हे आमचे नातेवाईक आखे कसे काय हिंडत आहेत? तो आपको बता दूं, ये जो शैतान के साथ लूसीफर के साथ जो उसके करोड़ों लाखों स्वर्गदूत पृथ्वी पर गिराए गए थे, वो अब स्वर्गदूत नहीं रहे, वो शैतान के साथ साथ दुष्ट आत्मा हो गए, या फिर लूसीफर के आत्मा कहे. अभी आपने देखा यहाँ पर ये परमेश्वर के ऊपर उसका क्या मनसा था? इसकी मनसा क्या थी? परमेश्वर के ऊपर क्या करे? सिंहासन को बनाए. फिर क्या होगा? इन लोग मेरी आराधना करेंगे. अब वो वहां पर उसकी इच्छा पूरी हुई नहीं हुई, तो अभी वो क्या कर रहा है? उसने क्या किया? यहाँ पर सांप के अंदर घुस के अपनी इच्छा को पूरा करने लगा. आता फक्त सापाची लोक पूजा करायला लागले म्हणून त्याचं अटकेचं काही समाधान आहे ना. मग काय करायला लागला? हे चिचाच्या खालून चाललं का त्याच्यात घुसतंय, ते पटरून चाललं का त्याच्यात घुसतंय. तुम्ही कोणत्या नवीन भाड्याच्या घरात गेलं, कळलं काही तर एक माणूस मेलय, तुमच्यात ते घुसतंय. तो वो लोग जो मर गए वो नहीं घुस रहे, असल में घुस रहा है लूसीफर घुस रहा है. और फिर आप चर्च में नहीं आते डायरेक्ट. आपको कोई भी डायरेक्ट चर्च का पता नहीं देता. किसका पता देता है? किसका पता जाता है? देवलाशी, बाबा, महाराज, आमका तमका. तुम्ही चर्च कडे येत नाही, आधी कोणाकडे जाता? हा, मग बाबा म्हणतो हे निंबू काप पुरा मारा श्रीला काय मला तर येत नाही, पण तो काय काय म्हणतो. सांग चिन्या कुठून आला? तो म्हणतो गोम्या मला लय ताण दिला माझ्या बायकोने, म्हणून मी काय केलं? हा, मग मी मरायच्या अगोदर बायकोला म्हणलं होतं आज माझ्यासाठी मटणाचं कालवण कर. तिने मला तरसायला लावलं. ते मला हट झालं हृदयाला इथपर्यंत. त्या माझ्या बायकोला जीव तोडून बोललो आज काळ कालवण खायचंय, पण तिने एवढी रागाने भरली, इतकी नफरत होती की तिथं थोडंही कलिजा काय नाही झाला, काय नाही झाला, नरम नाही झाला, काय पिघळला नाही, थोडाही तुझा कलिजा काय नाही झाला राजू. मग मी विचार केला, जर आपल्या बायकोचा कलिजा आपल्यासाठी पिघळत नाही तर अशा जगण्याला काय अर्थ आहे? अशा जगण्याला काय करायचं? असं जगणं जी आपली स्वतःच्या हक्काची बायको तीच जर आपल्याला एक काळ कालवण देऊ शकत नाही तर दुसऱ्याकडून काय अपेक्षा करायची आणि काय जगायचं? मग घेतली फाशी. बर, मग तो आता हिच्यामध्ये कशाला आला? काय करू? माझं काय कालवण खायची इच्छा राहिली, मी याच्यातून जातो, पण मला काय द्या? बरं, तुला काळ कालवण दिल्यावर जाशील का? हा, जाईन, पण त्याच्या सोबत एक कांदा निंबू पाहिजे, बाजरीची भाकर दे, मग चांगलं खातो. हालेलुया, हालेलुया. बर, अजून मला हळद कुकू लाव, ताट घेऊन माझ्या पुढेही असं फिरव आणि मग जेव घाल. एकदा मी पोट भरलं का मी काय करतो याच्यातून? क्या कर रहा है लुसिफर?
लूसीफर क्या कर रहा है ऐसा करके? इतने को समझ में आ रहा है? मैं आप हंस रहे हो बात ठीक है, लेकिन वो सिखाने का वो मतलब वो रियलिटी है। तो लूसीफर क्या कर रहा है यहाँ पर? वो त्या अंगात घुसून काय करते? स्वतःची त्याचं तिथं पूर्ण त्याच्या डोक्यात एकच चक्कर आहे. तर कुठपर्यंत होणार आहे, राहणार आहे तो चक्कर त्याच्या डोक्यात? हा, इकडं नरक आहे ना, इकडं त्या नरकात जाईपर्यंत त्याच्या डोक्यात एकच चक्कर आहे कि माझी काय व्हावी. तो ये लूसीफर दुष्टात्मा बनके या किसी मरे हुए का नाम लेके मनुष्य के अंदर प्रवेश करता है. दूसरा, किसी तो भगवान के नाम से जर तुम्ही एखाद्या देवा धर्माला इकडं तिकडं कुठे गेले तर लगेच आली लखाई. काय आली? मग ते भूत नाही. कोण आहे ते? कोण आहे ते? माझ्या दरबारात आली गे बाई, साडी चोरी नाही आणली. लखाईला कोणाला म्हणती? ज्याच्या अंगात आली का त्याच्या घरच्याला. ते म्हणते लखाई नाराज होऊ नको. काय होऊ नको? नाराज होऊ, दुःखी होऊ नको लखाई. जत्रातच आलो आम्ही, बाजार इथं जाईल लगेच अर्धा तासात. मी शॉर्टकट करत आहे. हे विषय बोलायला याच्यात माझ्याकडे खूप उदाहरणं खूप आहे, पण आपण एक एकच घेऊ म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कारण हे विवेक का समय ऑलरेडी क्या हो चुका है, बीत चुका है. अभी हम लोग विवेक के समय में नहीं है, लेकिन शैतान की पोल खोलना है. तो वो क्या बोल रहे हैं? मुझे ये चाहिए, वो चाहिए. मेरे सामने बकरे को काटो, मेरे सामने नारियल फोड़ो, मेरे सामने ऐसा करो. अंडे 10, 4 वांगे, 4 बटाटे जेव घाला लोकाला. माझ्या नावाने द्या म्हणतो. तू काय म्हणतो? अख्खे नातेवाईक असतात आपले, हमारे नाते रिलेटिव रहते, हमारे ये रहते वो रहते. हालेलुया, हालेलुया. तो फिर सब लोग सुनते तो बोलते आज आमच्या घरात देव आला. हमारे घर में कौन आया? तो अब हमें उसको क्या करना है? पूजना है. हमें उसको क्या करना है? पूज के आराधना करनी है, करना. फिर सारी चीजें उसको वो करने लगते हैं. लेकिन वही लूसीफर भगवान के नाम से जिसके अंदर आया है, जिसके अंदर इसने एंट्री किया, उसको और उसके पूरे परिवार को वो क्या करता है? क्या करता है? क्या करता है? क्या ये गलत जलो करे? क्या करता है? नाश कर. तो जो मर गया वो तो एक तो अधोलोक में गया, जो मर गया वो तो एक तो कहाँ गया? स्वर्गलोक में गया. अभी जो किसी के शरीर में आ रहे, बात कर रहे, कुछ मांग रहे, बोल रहे, पूरा हिस्ट्री आपका बता रहे, आपको आप लोगों को लग रहा है कि ये इसको कैसा मालूम? तो ये जो लूसीफर है ना, उसको सब पता है. त्याला सगळं माहिती आहे. त्याला सगळं माहिती. तुमचे चिमे गोमे किती लोक मेले, तुम्ही कुठे राहत होते, नाव गाव तारीख वार बर्थडे सन, ये सारा डिटेल्स शैतान के पास आता है. तो सिर्फ वो जब एंट्री करता है तो सारा डिटेल्स आपके बारे में, आपके पूरे खानदान के बारे में बताता है. और मनुष्य को लगता है कि वो सब जानता है, मतलब वो हमारा घर का ही कोई सदस्य है, रियल उसके अंदर आया है. लेकिन ऐसा नहीं है. एक बार मरने के बाद जो है वो स्वर्गलोक में या अधोलोक में मनुष्य क्या करेगा? हालेलुया, हालेलुया. आता इथून पुढे जर कोणी आलं जर काय समजायचं, काय म्हणणार? जर नातेवाईक आपतेष्ट कोणाच्या घरात जीवनात जर आलाय
ते इमोशनल करणार तुम्हाला घरच्याच्या नावाने. मला काळ कालून दिलं तर दिलं नाही इथं जिवंत होतो, पण मी आता आल्यावर मेल्यावर आले तर तुला आताही जाय ना बायको, आता तरी वाढ. माझा आत्मा भटकतो म्हणजे बायको बिचारे म्हणे खरंच मी माझ्या नवऱ्याला मरू दिलं, बिचारा लय कालवून मागत होता, पण बायको इमोशनल डोळे पुशीन, 1 किलो मटण घेऊन येईल, चांगलं कालवण करीन, पाहुण्याला जशी करते तशी, थोडी रडेन आणि त्याला वाढीन. जितनों सुना है अभी उन्होंने सावधान होना है, उन्होंने ये ध्यान रखना है कि ये मेरा पति नहीं, ये मेरी पत्नी नहीं, ये मेरा बाप नहीं, ये मेरी मम्मी नहीं, ये मेरे भाई नहीं, मेरी बहन नहीं. जो कोई इसके अंदर से बात कर रहा है वो अगर कोई है तो वो कौन है? अभी उसको हम लोग हड्डी काळ कालवण देणार, बाजरीची भाकर देणार, त्याने काय मागितलं देणार. तर आता आम्हाला माहित पडलं की कोण आलाय तो, हमारे रिश्तेदारों के नाम पे कौन आया है. हाँ, वो क्या करना चाहता है आपको ये करने को लगा के खुद की हाँ, जो वहां पूरा नहीं हुआ वो यहाँ पर पूरा करना चाहता है, अलग अलग तरीकों से करना चाहता है. तो अगर आपके जीवन में तो कोई लूसीफर नहीं आएगा, लेकिन आपके रिलेटिव वालों के, आपके फैमिली के जिनका उद्धार नहीं हुआ, ऐसा कभी कभार होता है, तो सावधान रहना और सीधा बोलना कि हे लूसीफर, यीशु के नाम में मैं तुझे भगाता हूं. समझ में आ रहा है आपको? यीशु के नाम में मैं क्या करता हूं? भगाता हूं. तो हम पढ़ेंगे लूका रचित सुसमाचार, उसका कितने अध्याय? 16 अध्याय और 19 वचन से हम लोग पढ़ेंगे, जल्दी पढ़ेंगे. लूका 16. हाँ, कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, वो तो जांभळे व कलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने काय करत असे? ख्याली खुशाली करत असे. बस कंटिन्यू, म्हणजे संपलं नाही ना ते अध्याय, कंटिन्यू. हा 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 हा
अब सब लोग ध्यान देंगे यहाँ पर, ठीक है। ये घटना किती लोकांना माहिती है? सबको पता है। वहां पर एक धनवान मनुष्य है और दूसरा गरीब लाजर। धनवान अच्छे अच्छे कपड़े पहनकर सुख विलास करने वाला इंसान है, और गरीब लाजर जो है वो इतना गरीब है कि जब धनवान खाना खाने अपने मेज पर बैठता था तो वो इतना उम्मीद करता था कि जो भी उस मेज के ऊपर से, उस टेबल के ऊपर से जो भी कूड़ा या जो खाने की चीजें जो पड़ी हुई रहती, वो भी यदि मेरे पास आई तो मैं वो खाकर अपना गुजारा करूंगा। वचन में लिखा है, मैं थोड़ा फाट जाता हूं, वचन में लिखा है कि लाजर मर गया और अब्राहम की गोद में जाके बैठा। इसका मतलब अब्राहम कहाँ है? हाँ, कहाँ है अब्राहम? हाँ, अब्राहम स्वर्गात नाही, कुठे? देखो, सुख लोग अलग है और स्वर्ग लोग, स्वर्ग अलग है और सुख लोग या स्वर्ग लोग जिसे कहते हैं वो अलग है। दो जगह है। अभी कोई स्वर्ग में गया, अभी कोई स्वर्ग में नहीं गया। वचन में लिखा है एक ही स्वर्ग में गया जो स्वर्ग से आया था, और वो कौन है? लेकिन आप जो YouTube देखने वाले या फिर जो जिनको चर्च चेंज करने की आदत है, या बहुत सारे लोगों को सुनने की आदत है, या बहुत सारे पास्टरों के पीछे, अगर आपके बीच में से कोई है जिनको बहुत पास्टरों को सुनना है या चमत्कार के ऊपर ज्यादा इंटरेस्टेड है, ऐसे लोगों ने कभी सुना होगा कि मी एका पास्टरचं पाहिलं युट्यूबवर, किंवा तो पास्टरची मीटिंग झाली तो ना स्वर्गात जाऊन आला। कुठून जाऊन आला? कुठून जाऊन आला? तो पास्टर स्वर्गातून आला। क्या करोगे आप लोग? आता मी म्हटलं की यकीन करतात का? आता नाही म्हणणार, आता नाही यकीन करतात, पण हे ऐकायच्या आधी घरी आम्ही मात्र एकमेकांना सांगतो, तो पास्टर कुठून जाऊन आलाय? कुठून जाऊन आलाय? लेकिन आप किसको झूठा ठहराएंगे? एक तो आपको दो आपके सामने ऑप्शन है, एक तो बाइबल यानी परमेश्वर का वचन, और दूसरा वो पास्टर या जो ब्रदर या सिस्टर जो बोल रहा है कि मैं स्वर्ग से जाके, तो आप किसको चुनेंगे? किसको चुनेंगे? कोणाला निवडणार तुम्ही? हाँ, इसका मतलब वो पास्टर या सिस्टर को आपको क्या बोलना पड़ेगा? क्या बोलना पड़ेगा? भीती वाटते बोलेला? क्या बोलना पड़ेगा? करुणा? कौन झूठ? झूठा बोलना पड़ेगा भाई, बोलना पड़ेगा नहीं पड़ेगा? क्योंकि बाइबल क्या है? तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें, तो सत्य क्या है? सत्य क्या है? बाइबल। बाइबल के अलावा, परमेश्वर के वचन के अलावा और कोई सत्य नाही। तो कुणी काही म्हणो, मी स्वर्गात जाऊन आलो, मी 3 दिवस मेलो होतो आणि देवाने मला स्वर्गात नेलो, सारं स्वर्ग फिरवला। काही पास्टर तो म्हणतात मला नरकही दाखवला, मी तर म्हणतो तुला तिथेच करून नाही ठेवून घेतलं। समझ में आ रहा है आपको? बाइबल का परमेश्वर या बाइबल का वचन कहता है एक है जो स्वर्ग चढ़कर गया, और वो है जो स्वर्ग पे आया था, उतरा था, और वो येशू मसीह। त्याच्या वाचून कोणी आतापर्यंत स्वर्गात, म्हणजे आता अब्राहमाला तुम्ही वाचलं, अब्राहम देखील अजून स्वर्गात। अब्राहम ज्याला विश्वासाचा पिता म्हणतात, समजते तुम्हाला? अब्राहम कोण आहे? बाप है। अब्राहम पिता है, विश्वास का पिता है। अभी तक वो स्वर्ग में नहीं है, यहां पर है का? यहां पर है का? आपका वचन वाचला, अब्राहम कुठे? स्वर्गलोक में है। उसकी गोद में जाकर लाजर जाके पड़ा। इसका मतलब अगर अब्राहम वो जमाने का विश्वास का पिता, जिसको परमेश्वर ने आशीष दिया कि तेरी संतान आकाश के तारों इतनी होगी जो कोई गिन नहीं सकता,
त्या अब्रामाला स्वर्गात अजून तो गेला नाही. पण आजकालचा पास्टर सिस्टर, गुड मॉर्निंग, आजकालचा पास्टर, आजकालची सिस्टर, आजकालचा चिन्ह आमच्या गोम्या म्हणतो मी 3 दिवस मेलो होतो, स्वर्गातून जाऊन आलो. विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या मागे जाऊ नका. त्यांचं बंद करा ऐकणं आणि वाचणं. देवाचं वचन जरी प्रचार करत असले तर स्टॉप इट. वो खुद झूठ बोल के अपने सेवकाई की मिनिस्ट्री कर रहा है, सेवकाई कर रहा है. वो क्या आपको परमेश्वर के वचन पे स्टेबल करेगा वो इंसान? प्रभु का वचन कहता है एक ही गया और एक है. अभी तक अब्राहम, मूसा, याकूब, योहान, जो भी जितने भी बाइबल के बड़े बड़े महान संत हैं, वो अभी तक कहां पर है? कहां पर है? स्वर्ग लोक में. अभी तक स्वर्ग में कोई गया? जाना है. क्या करना है? जाना है. क्या करना है? मतलब आपण खुशनसीब शब्द मला बोलायला आवडत नाही, पण आपण स्वतःला म्हणू की आम्ही आशीर्वादित आहोत. कसे आहोत हम लोग? कैसे हैं? आशीषित लोग हैं. क्यों आशीषित है? अगर हमारे टाइम में यीशु मसीह बादलों पर आता है रैप्चर में, तो हम लोग सुख लोक में नहीं जाएंगे, हम लोग सीधा स्वर्ग में जाएंगे. हम लोगों को सुख लोक, मरने के बाद सुख लोक में जाएंगे. लेकिन अगर यीशु मसीह बादलों पर आता है तो हम सुख लोक में नहीं, हम सुख लोक को क्रॉस करते हुए सीधा तीसरे स्वर्ग में जहां हमारा परमेश्वर रहता है, वहां पर हम लोग जाएंगे. जोरदार तालियां प्रभु के, प्रभु से. हालेलुया. तो उन पास्टरों को, उन सेवकों को सुनना देखना छोड़ दो जो कहते कि हम लोग मृत्यू मतलब जिंदा होके स्वर्ग जाके घूम के आए. प्रभूने मी तर काही वर्षापूर्वी ऐकलं होतं, एक पास्टर म्हणत होता मी स्वर्गात गेलो आणि देवाने मला दाखविलं, एक कपाट दाखविलं. त्या कपाटामध्ये कलेजी आहे, त्या कपाटात फेफडा आहे, त्या कपाटात किडनी आहे, त्या कपाटात डोळे आहे, त्या कपाटात हात पाय. कशासाठी? मी प्रभूला विचारलं म्हणे प्रभू ह्या कपाटात, ह्या फ्रीज मध्ये एवढं का ठेवलंय? तर प्रभू म्हणला जे कोणी पृथ्वीवर आजारी असतं, ज्यांची किडनी खराब होते, ज्यांचा फेफडा खराब होतो, ज्यांचं आंक खराब होतं, आणि जेव्हा ते माझ्याकडे प्रार्थना करून मागतात मग मी त्यांना देतो. म्हणजे प्रभूला फ्रीज मध्ये ठेवावं लागतं हे सगळं. अरे अरे सांगणारा तरी छान हा पास्टर असा. मी देवाच्या सेवकांना कधी असे वर्ड वापरत नाही, पण आज जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, चुकीचं आहे. प्रभूला फ्रीज ठेवावं लागणार? खराब होतात काय किडन्या बिडन्या? तो पास्टर म्हणा फ्रिज में प्रभु ने सब कुछ रखा है, पार्ट मनुष्य का. अरे हमको क्या करना है? घुटने पे आना, प्रभू को बोलना ए प्रभू माझी किडनी खराब झाली, मला किडनी दे. मग त्या फ्रीज मधून काढणार आणि मग स्वर्गदूत घेऊन येणार आणि तुम्हाला राहणार. ज्याने शब्दाने, अवघ्या कशाने? अवघ्या काय केलं? सृष्टीची निर्मिती केली. त्याला फ्रीज मध्ये तुमचे पाय ठेवायची गरज पडली? समजा एवढं. मतलब सुनने वालों ने मूर्ख नहीं बनना है. कलीसिया जो आप लोग अगर सुनते हो ना तो मूर्ख नहीं बनना है. पूर्ण पडताळणी करायची देवाच्या वचनाची. आणि कोणाला ऐकतोय? खूप चमत्कार होते म्हणून तो तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. तो हम किसको सुन रहे, किसको फॉलो कर रहे हैं? याद रखो. तो बिल्कुल भी नहीं सुनना. जो स्वर्ग जाके आया उनका तो नहीं सुनना. एक ही स्वर्ग जाके आया यीशु मसीह, उसका हमें सुनना है. उसका वचन प्रभु ने उसमें लिखा है. हालेलुया. तो लाजर मर गया और किसकी गोद में जाके बैठा? अब्राहम की. और वचन कहता है कि ये भी मर गया. कौन? धनवान मर गया. और लाजर जब मरा वो गोद में जाके बैठा. उतना भी है. लेकिन जब धनी मरा, अगर हम लोग बराबर पढ़ेंगे, हमारे पास टाइम नहीं पढ़ने को, बराबर पढ़ेंगे आपके पास बाइबल है, तो लिखा है जब धनवान मनुष्य मर गया तो उसकी उत्तर क्रिया म्हणजे त्याला काय केलं? दफन केलं, त्याला पुरलं, त्याला गाडलं, म्हणजे त्याची सविस्तर मयत झाली. पण लाजर मेला, त्याची मयत काही तिथं दिली लाजराची मयत दिली नाही. तो आप समझ सकते जो इंसान जिंदा है, जब वो उस धनवान के मेज के सामने खाने के लिए इच्छुक था, बैठता था, तब कुत्ते आके उसके घाव को क्या करते थे? क्या करते थे? आपका कुत्ते आके. कौन आता था?
तो कुत्ते जब जीवित था तो कुत्ते आके उसके घाव को चाटते थे, अगर वो मर गया भैया तो कुत्तों ने तो उसका, कुत्ते ने क्या किया रहेगा उसका? एक जण हातच घेऊन गेले, एक जणाने डोकंच फोडलं, एक जणाने पोटच फोडलं, एक जणाने पता नहीं लादर के कितने टुकड़े कुत्तों ने जानवरों ने किए होंगे. त्याची उत्तर किया किंवा त्याचं काय म्हणतात, उसका गाड़ा जाना बाइबल में नहीं लिखा. मतलब क्यों? क्योंकि प्रभु का वचन कहता है तुमचं शरीर हे मातीचं आहे. कसा आहे? तुमचा आत्मा जेव्हा त्याच्यातून निघेल माती मातीला मिळेल. कुठे मिळेल? तो आपकी कैसे मैयत हो रही है जरूरी नहीं है. आपका आत्मा यानी जो प्रभु के न्याय के लिए बाद में जाने वाला है वो बहुत जरूरी है. स्वर्ग लोक में जा रहा है या अधोलोक में? धनवानों को देखेंगे तो उतने उसके इतने अच्छे कपडे सुख विलास करणाऱ्या देवाचं वचन म्हणतात चांगलं खायला त्याच्याकडे आहे, परंतु तो मेला त्याची मयत मात्र मस्त केली. चांगली पेटी. लोक म्हणले असतील हे धनवान आहे, सोन्याची पेटी आणायला, सोन्याची आणलं असेल. चांदीची पेटी आणा, चांदीची आणला असेल. त्याला चांगलं धुवा, चांगलं आंघोळ झाला साबणाने, तेही केलं असेल. त्याला जॅकेट बिकेट टाय बीट सूट बीट टाकून त्याला त्या पेटी ठेवून मग पुरा काय सोय झाली. आता अत्तर मारा, अत्तर महागडे झालं. काय सोय झाली असते कितना हिंदी में काय कहेंगे? सोय झाली आपण म्हणजे काय झालं आता? हा देखभाल शब्द फिट नाही होत. म्हणजे काय त्याचा ठाट. मतलब जब वो मरा धनवान तो क्या उसका ठाट ठाट काय त्याचा ठाट होता असेल. मरताना हे अत्तर ते अत्तर बुट्या घाला कोणी म्हणत असेल है ना. त्याची दाढी करा, त्याला चांगल्या साबणाने आंघोळ लावा, त्याला टाय कोट घाला, हे ते त्याला एवढा साफ करून त्याचं मयत केली. वचनात लिहिले उत्तर किया किंवा हिंदी में आणि मराठीत म्हटलं त्याला पुरलं. असं काय आहे त्याचं झालं ते. म्हणजे त्याचं थाट करून त्याला गाडलं गेलं. परंतु प्रियानं देवाचं वचन म्हणतो तो कुठे कुठे आणि ज्याच्या मैता कसा मेला ठिकाणं नाही, लिहिलंही नाही बायबलमध्ये. कसा मेला ठिकाणं नाही, माहिती नाही, तरी वचन म्हणतं की तो अब्रामाच्या गोद में जाके बैठा. समझ लो. तो आपका शरीर भैया कितना सुंदर है, कितना लिपस्टिक लाली से सजाते हो. ज्योति सिस्टरच्या ब्युटी पार्लर मध्ये जाऊन काय ज्योति सिस्टर एखाद्याचा कलरच बदलत असतील त्याला महत्व नाही. महत्व कशाला? ज्याचा कलर तुम्ही केलाय त्याचा आत्मा दोन्ही पैकी कुठे जातो त्याला फार महत्व आहे. समझ में आ रहा है? पार्लर वाले बच्चों अजून कुठे तुम्ही नटा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण ध्यानात असू द्या अधोलोकी अरे बोलो अधोलोकी हाँ. तो लाजर इसके गोद में जाके बैठा और अधोलोक में ये इंसान जो धनवान है जिसकी मौत बहुत अच्छे से बढ़िया तरीके से हुई वो वहां पर गया. लेकिन वहां से वो ऊपर देखता है तो क्या दिखता है? क्या दिखता है उसको? क्या दिखता है? और स्वर्ग लोक में उसको अब्राहम दिखता है और अब्राहम की गोद में वो लाजर जो उसकी मेज का पड़ा हुआ छोटा चूरा खाना जो भी टुकड़े पड़ते थे वो खाता था. वो देखता है कि अब्राहम की गोद में वही लाजर है जो मेरे खाने के लिए मेरे सामने बैठ के तरसता था. फिर वो कहता है हे अब्राहम, हे पिता, क्या कर लाजर को वहां से लाजर को वहां से क्या करेगा आके? हाँ, एक बूंद पानी, एक बूंद मतलब पानी का एक बूंद क्या करेगा आके? मतलब अधोलोक में क्या नहीं मिल रहा है उसको? क्या नहीं मिल रहा है अधोलोक में? पानी नहीं मिल रहा है, वो तरस रहा है, पानी नहीं मिल रहा है. और यहाँ पर मेज पर क्या क्या खाता था उसका मेज
भरा पड़ता था, एक निवाला उस व्यक्ति को नहीं देता था। हालेलुया, हालेलुया। तो वो मेज वहां पर भरा पड़ता था, पानी, ड्रिंक, क्या क्या, शरबत, दारू, क्या क्या उसका होगा उसके मेज पे। लेकिन अभी यहाँ पर क्या कर रहा है वो? किसके लिए तरस रहा है? एक बूंद। अब्राहम, हे पित्या, तू काय कर, लाजराला, मावशी प्लीज विनंती, तुम्ही बोलताय, मी त्या मावशी तिकडे पाहतो, मला वाटलं त्याच बोलताय। बरं इकडे 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 आवरून घ्या। तुम्हें कहा था एक 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 बूंद के लिए अधोलोक में क्या हो रहा है? वो कौन तरस रहा है? कौन तरस रहा है? अमीर इंसान जो बहुत धनवान था। अब वो कहता है पिता तू क्या कर, भेज दे। मतलब अधोलोक से स्वर्ग लोगों को, वो जो अधोलोक में चले गए लोग, वो अधोलोक स्वर्ग लोक के लोगों को क्या कर सकते? अपने आंखों से, अपने आंखों से क्या कर सकते? मग तुमचा चिन्या गोण्या जर कुठं आता विचार करा आपल्या परिवाराबद्दल। सगळ्यात आधी कोणाचं तारण झालं नहीं, बैठी हुई कलिसिया, आपको बोल रहा हूं, क्या करो अभी अपने परिवार के सदस्य के बारे में सोचो। आगे पीछे मरने वाले हैं, कदाचित तुम्ही आधी मराल किंवा ते आधी मरतील। फिक्स है, एक तो यहाँ जाएंगे यहाँ जाएंगे, दोनों एक दूसरे को वचन कहता है, मैं नहीं कह रहा हूं, कोण कहता है? कोण? मैं, माझ्या गोष्टी नाहीत बरं, आम्ही सांगतोय, वचनात लिहिलंय की त्याला दिसले ते, आणि दिसलेच नाही तर त्याचा आवाज स्वर्ग लोकांपर्यंत गेला। तो अब्राहम अशी काय करत आहे? फोन बिन नाही, मोबाईल बिबाईल आहे का त्याच्याकडे? मोबाईल फोन बिन लावला का त्याने? डायरेक्ट तो स्वर्ग लोकात अब्राहम जिथे बसलाय तिथून त्याच्याशी बोलत आहे। कुठून बोलत आहे? अधोलोकातून बोलत आहे, म्हणतो की मला पाठव। प्रियांनो, तुमच्या आणि माझे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र, संपर्कातील लोक जर त्यांचं तारण झालं नाही तर कुठं दिसतील? कुठं दिसतील? आणि जर तुम्ही इथे आहेत आणि ते इथे आहेत, आणि जर तुम्हाला इथून त्याने आवाज दिला, एक बोट पाणी घेऊन येतं, काय कर? काय कर? तुम्हाला म्हणलं ए बाया काय कर, एक प्रमाण रे तिकडून, कस काय होईल? कस काय होईल? अरे स्टोरी नहीं है ये, याद रखना। पहले तो दिमाग पे लय छान होता आपका वचन, स्टोरी वेरी लय भारी, पिक्चर नहीं। जैसे जैसे हम लोग आगे बढ़ने वाले, आपको प्रूफ के साथ दिखाने वाले हो। बाळा, पुढच्या रविवारी थोडं साऊंडला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा जर ते होत असेल तर, कारण मी काय व्हिडिओ दाखवणार है, पुरावे, पुरावा, सबूत, समझ में आ रहा है? तो ये सच्चाई है। और प्रभु यीशु ने घटना को बताया, वे कोई दाखला नहीं, इतर जे दाखले असतात ना ते दाखले नाही, सत्य घटना प्रभु येशू सांगत आहे। कारण येशू कुठून आला? येशू कुठून आला? कुठे राहिला? स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार कोणाला दिला? सृष्टीची रचना कोणी केली? परमेश्वराने, म्हणजे कुणी केली? प्रभु येशूने केली। कुणी केली? तो बाप आहे। कोण आहे? तो कोण आहे? हा, बापाच्या नादी लागायचं, तो बाप आहे। मग त्याला सारं स्वर्ग वाटतंय, त्याला सारं नरक वाटतंय, त्याला सारं माहिती। आणि त्याने ही घटना सांगितली, एक धनवान होता, एक लाजर होता, आणि आपण म्हणू शकतो ही रिअल घटना आहे। ते ह्यासाठी की तो धनवान जो अधोलोकामध्ये पडलेला आहे, तो डायरेक्ट अब्राहमाचं नाव घेत आहे। कोणाचं नाव घेत आहे? हा, म्हणून हे सत्य आहे। काय आहे? सत्य, हे रियल झालेली घटना है। हालेलुया, हालेलुया। तो स्वर्ग लोक में जो अच्छे विवेक के लोग थे वो जाएंगे, अधोलोक में वो लोग जाएंगे। अपन अभी की पीढ़ी के बारे में बोल सकते हैं, जो पाप करते हैं वो अधोलोक में जाएंगे, जो प्रभु के साथ पवित्रताई का जीवन जीते हैं वो स्वर्ग लोक जाएंगे। अगर पाप आपके जीवन में अभी भी काम कर रहा है तो यीशु के नाम में पश्चाताप करके मुंह फेरो। आहे कुणाला, येते का पण? आहे कुणाला खात्री उद्याची, बोला, संधी अशी रोज, संधी अशी रोज
मिळणार नाही. आहे हे कुणाला खात्री उद्याची, उद्या काय होणार. मतलब काय आहे गीत का? हा, म्हणजे आपल्यापैकी उद्या कोण दिवस पाहणार आहे कोणाला माहिती आहे का? मग पश्चाताप पुढच्या हप्त्यात करतो, कस काय जमतंय? पुढच्या हप्त्यापासून निर्णय आहे आपला, है ना? अशा आहेत ना लोक, अरे कधी निर्णय घेतो? पुढच्या 1 तारखेला. ठीक झालंय. त्या चिन्याचं असेल त्याचं तेवढं दुरुस्त करतो, त्या गोम्याचं असेल त्याचं तेवढं दुरुस्त करतो, त्या दगडाचं असेल त्याचं तेवढं दुरुस्त करतो, आणि मग मी फ्री. सारा वेळ कोणाला? देव म्हणतो आज रात्री तुझा आत्मा काढून घेण्यात येईल. तो दगड्या राहिला, चिन्या त्याचंही काम राहिले, आणि हेही गेला. कुठे गेला? कुठे गेला? बोल तो रहा हूं मैं थोड़ा हंसी मजाक के माहौल से, लेकिन हर एक शब्द में सच्चाई है. ऐसा ही होना है, रियल फैक्ट है. हालेलुया, हालेलुया. तो स्वर्गलोक में फिर ये इंसान क्या कहता है? अधोलोक में से क्या कहता है? ए बाप्पा तू त्याला पाठव. एक ते माझ्या जिभेवर होता अब्राम, तिथून त्याला काय उत्तर देतो? काय म्हणतो? की स्वर्ग लोकातून अधोलोकात, तिकडून इकडं आणि तिकडून इकडं येता येत गेट. कुणी तिकडून पाणी बिनी घेऊन येता येत नाही, तुला काय इकडे येता? सरळ सरळ अब्राहम. मग कुणीच म्हणायचं नाही इथून पुढं का प्रभू दया करून नरकातून आम्हाला स्वर्गात घे. जरी आम्ही नरकात गेलो तरी प्रभू एवढा पण दयाळू. जे तुम्ही दयाळू दयाळू प्रभू म्हणता ना, एवढा पण दयाळू. जोपर्यंत तुम्ही आणि मी पृथ्वीवर जिवंत आहे तोचपर्यंत देवाची दया तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. ज्या दिवशी आपला आत्मा आपल्या शरीरातून निघून जाणार त्या दिवशी देवाची दया संपली. मग काय म्हणणार? इकडून तिकडे तिकडून इकडे, ए चिन्या तिकडेच बस. कुणी येऊ शकत नाही. देवाचं वचन असं म्हणतं प्रिया, देवाचं वचन कुणी तुम्हाला इकडून तिकडे एंट्री करायची नाही, बंद आहे. देवाच्या वचनात म्हटलंय. मग तो काय म्हणतो? त्याला दम धीरणे. कोणाला? कोणाला दम धीरणे? तो काय बोलायचं थांबायला का तयार नाही? बरं तो बोलायचं का थांबायला तयार नाही? पण कहाणच लागली का? 5च भाव होते का? अरे इकडून तिकडून चटके बसतेत की अधोलोकात. काय होते? पण तिथं जरा नरकापेक्षा टेम्परेचर कमी. म्हणजे रिअल आहे, फॅक्ट आहे, मस्करीत नाही. हे अधोलोक जे आहे ना, हे नंतर प्रमोशन करणार आहे. अधोलोक तुम्हाला नरकाला देऊन टाकणार आहे, नरकाच्या हवाली. हे दिसतं काय बाण कुठं चाललाय? हे बाण दिसतं काय? हे बाण दिसतं काय कुठं चाललाय? आता पुढे नंतर आपण शिकू. आता सांगितलं हे बाण दिसतं का? ते अधोलोकातून हा बाण कुठे? इथं काय लिहिलंय? न्याय के लिए अधोलोक ने खुद को दिया, तो ये यहाँ से कहा जा रहा है. आता इथं टेम्परेचर कमी आहे, इथं थोडी कमी आग आहे. तिथं फक्त चटके बिटकेच बसत पण ताण लाग, पाणी बिनी काय भेटत नाही. जे आत्ता मारणारे लोक जे आत्ता मारतात, ज्यांचं तारण झालं नाही आत्ताच्या काळात, जे तारले गेले नाही, ज्यांनी जिन्होंने यीशु मसीह के सुसमाचार को सुना, जिन्होंने यीशु मसीह को इनकार किया, नकारा, जिन्होंने यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता के रूप में ग्रहण नहीं किया, यीशु मसीह को अपना परमेश्वर जिन्होंने स्वीकारा नहीं, वो हर एक इंसान जो अभी के समय का जब भी वो मरता है तो सीधा कहा जाता है, कहा जाता है, हाँ, ना तो वो स्वर्ग में जाता है और ना वो नरक में जाता है. हे डोक्यातून कुठून कुणी काही शिकवलं असेल ना, मेंटॅलिटी काढून टाका. रॉंग टीचिंग के पीछे मत जाओ. चंगाई सभेच्या नुसतं मागे जाऊ नका, लय चमत्काराच्या मागे जाऊ नका. हा चाट आणि देवाचं हे शिक्षण आज मी तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये शिकवत आहे. हे शिक्षण आणि तुम्ही आणि मी आणि देवाची उपस्थिती ठरवणार की आपण कुठे जाणार आहे, स्वर्गात जाणार की नरकात जाणार. ह्याच्या पलीकडे अजून काय नाही.
आज के कलिसिया में ज्यादातर ऐसा शिक्षा आपको नहीं मिलेगा. खायला भेटन पूर्ण ते बुफे बिफे काय लावलेलं चर्च मध्ये भेटेल तुम्हाला, पण हे न भेटणार. समझ में आ रहा है आपको? समझ में आ रहा है? तो ये इंसान शांत नहीं है, ये चुप बैठ नहीं रहा है, वो आगे बढ़ा. तो एक काम कर, लाजर नहीं आ सकता ना यहाँ पानी की एक बूंद को लेकर, तो एक काम कर, हे पिता अब्राहम तू क्या कर, लाजर को फिर से कुठं पाठव. नरकात जाणारा अधोलोकामध्ये असलेला शहाणागडी कोणाला आयडिया देतो? कोणाला आयडिया देतो? म्हणजे किती बुद्धी चालली असं याची. एक तर धरतीवर होता तेव्हा मनाने आपल्या शहाणपणाचं जीवन जगला, आता नरकात अधोलोकात गेलाय, तरी तो अब्रामाला म्हणतो की एक काम कर, मग त्या लाजराला धरतीवरच पाठव ना. किती बुद्धी चालवते ना अशा लोकांची. ही ह्याच लोकांची बुद्धी चालवते ज्यांचं तारण, जे तारणाच्या वाटेवर प्रवीण झोपू नको, संजय झोपू नको ना. आज शैतान झोपा आणतो बरं. अशा वेळी तुम्हाला हिलिंग मीटिंग मध्ये झोप नाही येणार, तुम्ही लय उड्या मारा वा 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 वा, पण अशा वाचनाच्या वेळेस बराबर झोप येणार. तो आयडिया किसको दे रहा है बंदा? कसं वाटत? लाज काय आहे का नाही? हा लाज वाट. अब्राम काय म्हणतो? माझे देवाचे संदेश आहेत, त्यांच्याजवळ काय आहे? त्यांच्याजवळ काय आहे? पास्टर लोक आहेत, सुवार्तिक आहेत, देवाचं वचन तुमच्या पृथ्वीवरील लोकांकडे घेऊन जाणारे देवाचे माझे लोक तिथं आहेत. त्या तुझ्या 5 भावांनी काय करावं? त्यांचं ऐकावं, त्यांच्यावर विश्वास ठेवावा, म्हणजे ते अधोलोकात जाण्यापासून काय होतील? वाचतील. तरी तो थांबत नाही. तो काय म्हणतो? हा जो मेलेला परत जिवंत होऊन जर गेला तर ते काय करतील? विश्वास ठेवतील, कारण मेल्यातून गेला. अब्राम म्हणतो जे याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, जे देवाचे सेवक सुवार्तिक सुसमाचार घेऊन जाणारे, त्यांच्यावर जर ते विश्वास ठेवत नसतील, तर ते कुणी मेलेल्यातून जिवंत झाला आणि जाऊन त्यांना म्हणला की मी जिवंत झालोय, स्वर्ग आणि नरक पाहून आलोय, तरी ते विश्वास. मग आपण जर थोड्या याच्यावर अभ्यास केला किंवा विचार केला, नेमकं म्हणतील काय? म्हणजे तर मेला होता पण जीवन झाला हे तर आपल्याला डोळ्याने दिसतोय. मग विश्वास का नाही ठेवणार? का नाही ठेवणार माहिती? ते काय म्हणतील? भूत आहे त्याच. लाजर काय होऊन आलाय? काय होऊन आलाय? कशा जवळ येतात त्याच्या. म्हणून देवाने काय दिलं प्रियानो? सगळ्यात उंच याला ठेवा, याला जपा. मैंने तेरे वचन को अपने, स्तोत्र करता काय म्हणतो? मैंने तेरे वचन को अपने हृदय में क्या करा? बस इसके पीछे जाओ, इसके पीछे जाओ, किसके पीछे जाओ? हा, हे काय म्हणतं? हे जरुरी आहे. मी काय म्हणतो पास्टर सुरेश जगदाने जरुरी नाही, बिलकुल जरुरी नाही. रिअल सांगतोय, मोठेपणा नाही करत, बट रिअल आहे. मी जे काय बोलतोय ते कुठून बोलतोय? हा, जर माझ्यातून वचन काढलं तर माझं काय? ह्याला मान द्या कुणाच्याही मागे. तो धरती पर कौन है? सुवार्तिक है, प्रभु के लोग हैं, परमेश्वर का वचन है. वो क्या करे? उस पे क्या करे? विश्वास करे, भरोसा करे, उस पे यकीन करे. टाइम टाइम 5 ओके ठीक है. 21 ना, 5:30 ला बंद. तो इतना तक समझ में आया सबको? किसको नहीं समझा? तो हम लोग वापस यहां पर आएंगे. फिर बोला परमेश्वर ने क्या किया? फिर
ये कौन था? ये कौन था? ये और फिर इनके बीच में क्या हुई? क्या हुई? फिर कौन हारा? फिर इसको कहाँ गिराया? फिर इसने क्या किया? पृथ्वी को क्या किया? बिगाड़ दिया। और वो क्या चाहता था यहाँ पर? उसकी क्या हो? आराधना उसकी कोई वहां नहीं कर रहा है। अब क्या करे? यहाँ पर आके खुद की आराधना के लिए खुद को भगवान बनना पड़ेगा। तो उसने क्या किया? लोग क्या कर रहे हैं आज की पीढ़ी? आहेत का नाही सापाच्या पुजारक? आहेत का नाही? कधी काही तुमच्यापैकी कुणी ना कुणी असेल दूध घेऊन गेले, नागपंचमीवाले दूध हा आहे का नाही? हा, तर तुम्ही त्या सापाला बिचाराला दूध नव्हते पाजत, त्या लुसिफरला पाजत होते याड्यांनो. तुम्हाला वाटत होता साप, पण तो साप नव्हता. तुम्हाला वाटत होतं साप किती छान प्राणी ना, त्याचं पूजा त्याला किती गोड वाटते डुगडुगडुगड, पण त्याच्या मागे दुसराच आराधना करून देत आहे. हालेलुया. आता करणार का? आता करणार का? नहीं. तो फिर ये हो गया, फिर विवेक का समय, मतलब जो अच्छा और बुरा उसके ऊपर डिपेंड करेगा आपका कहा जाना, स्वर्गलोक या अधोलोक जाना. डिपेंड करेगा कि आप कहां जाने वाले हैं. आप मरने के बाद डायरेक्ट स्वर्ग में या डायरेक्ट नरक में कोई जाएगा. थोड़ा मधी एक स्टॉप आहे तुमचा. मधी काय आहे? मधी काय आहे? आधी एक स्टॉप घ्यायचा है ना. आणि तो स्टॉप माहिती आहे का कुठपर्यंत आहे? जोपर्यंत प्रभू येशू ढगावर येऊन त्याच्या मंडळीला घेऊन जात नाही आणि मग ढगावर आलेला प्रभू येशू स्वर्गामध्ये तिथे परमेश्वरासमोर घेऊन जाणार. तिथे किती वर्ष तुम्हाला आणि मला ठेवणार? हा, किती? बोलतच नाही कॉन्फिडन्स नाही. किती? आणि मग काय भीती वाटत? म्हणजे अजून कन्फर्म आहे का नाही? 7 वर्ष. किती वर्ष? 7 वर्ष तुम्हाला आणि मला प्रभू कुठे ठेवणार? डायरेक्ट तिसऱ्या स्वर्गामध्ये. आणि रॅप्चर मध्ये गेलो आमच्या पिढीमध्ये. आता जर रॅप्चर होणार असेल तर आम्हाला स्टॉप, आमचा फक्त एकच थोड्या क्षणापुरता काही वेळेपुरता स्टॉप होणार आहे. आणि तो कुठे होणार आहे? रॅप्चर मध्ये जाणाऱ्यांचा एक स्टॉप आहे, पण तो थोड्या वेळापुरता होणार आहे. तर तो कुठे आहे कोणाला माहिती आहे? कुठे होणार स्टॉप? विश्वास? पेट्रोल भरायला, हा, ढाब्यावर, हा, जेवायला. म्हणजे मी म्हणतोय नाही भेटणार सुख लोक रॅप्चर मध्ये जाणाऱ्याला. ढगावर कुठे? प्रभू येशू कुठे येणार आहे? कुठे येणार आहे? मग भेट कुठे होणार? आपण उचलल्या गेल्यावर कुठे भेटणार येशू ख्रिस्ताला? मग ढगावर. मग काय करणार? तिथं भेटी गाठी होणार. देव बाप म्हणणार तुम्हाला आणि मला, शाबास माझ्या भल्यावर विश्वासू दाता. हे विश्वास्या, शाबासी नाही, विश्वासू आणि विश्वासी त्याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक नाही, खूप फरक आहे. शाबास माझ्या भल्यावर विश्वासू, तो अशी थाप त्याच्या हाताने स्वतः प्रभू येशू आमच्या समोर राहणार आणि छान एक प्यार की झपटी प्रभू येशू तुम्हाला आणि मला ढगावर देणार. अब्राहम होएगा, योना होएगा, मूसा होएगा, कोण? दाऊद होएगा. अजून कोण? अब्राहम विवाह होएगा, गाऊंगा मैं वहाँ हालेलुया जमघट होएगा. ऐकलं का गाणं? जुनं गाणे. आता तेवढं मला येत नाही, पण
अब्राम होणार, मुसा होणार, याकूब होणार, मत्ती होणार, योहान होणार, सगळे होणार आणि वा हालेलुया झमगट होणार. काय होणार? आता सारा कार्यक्रम ढगावर होणार. कुठे होणार? जबरदस्त अख्ख्या पृथ्वीवरचे लोक त्या ढगावर. आणि जेवढे इथं मेलेले आहेत का, तिथे मेलेले सगळेजण, मग तिथे भेटी गाठीचा कार्यक्रम होईल. काय होईल तो होईल, पण काही काळापुरता होईल तो कार्यक्रम. आणि कारण पुढे लिहिलंय की प्रभू येशू त्या ढगावरून तुम्हाला आणि मला तिसऱ्या स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनासमोर घेऊन जाणार. याचा अर्थ की प्रभू येशू फक्त त्याच्या लोकांना भेटायला ढगापर्यंत येणार आहे. किती आशीर्वादित आहेत आम्ही. उगाच चिना गोण्याच्या नादी लागण्यापेक्षा विचार करा तुम्ही जरा. म्हणजे जगातल्या गोष्टीच्या नादी लागण्यापेक्षा येड्यांना डोक्यात आहे का प्रभू येशू त्याचं सिंहासन सोडून ढगावर येणार आहे जेव्हा त्याची मंडळी उतरली जाईल फक्त त्यांना भेटायला घ्यायला. जसं आपण एखाद्या पाहुण्याला घ्यायला बस स्टँडवर जातो की आमचे स्पेशल पाहुणे येणार आहेत आज, त्यांना घ्यायला आम्ही जातो, तसा प्रभू येशू स्पेशल त्याच्या मंडळीला घ्यायला ढगावर येणार. तो स्वतः येणार आणि मग तिथून घेऊन जाणार. किती वर्ष घेऊन जाणार? 7 वर्ष. किती वर्ष? 7 वर्ष तो घेऊन जाणार. सगळे त्याची मंडळी 7 वर्ष राहणार. 7 वर्ष इथे महासंकट काळ चालू होणार. किती वर्ष? 7 वर्ष महासंकट काळ चालू होणार. जबरदस्त भयानक. म्हणजे रॅप्चर नंतर गेल्यानंतर त्याचे 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग प्रभू येशू परत येणार. एक इथे युद्ध होणार पृथ्वीवर आणि मग त्याच्यानंतर अंतिम न्याय होणार आणि मग अधोलोक स्वतःला नरकाच्या हवाले करणार. म्हणजे इथं तडपडत होते का थोडे, आता हे इथून इकडे प्रमोशन होणार त्यांचं. मग तिथं समुद्रच आहे अग्नीचा. कितने लोगों को लावा पता है? पता है ना लावा कैसा है? म्हणून बायबलचं वचन खोटं नाही. कारण प्रकाशित वाक्यामध्ये जेव्हा आपण जाणार तर तुम्हाला आपको समझ में आएगा कि उसमें लिखा है कि नरक में अग्निचा समुद्र, सरोवर. अग्निचं काय? सरोवर. अगर आप लावा को देखेंगे तो वो ऐसी जलती हुई अग्नि नाही दिसती. काय दिसतं? सरोवर दिसतं, पाण्यासारखं वाहते ती आग. आणि देवाचं वचन म्हणतं जो कोण प्रभूला येशूला नाकारणारा, ज्याने सगळं माहिती असून नाकारलं, ज्याने पापात जीवन जगला, जो प्रभू येशू मध्ये ज्याने जीवन जगला नाही, पवित्रताचं जीवन जगला नाही, ज्याने प्रत्येक पाप केलं, देवाच्या वचनावर विश्वास नाही ठेवला, तो प्रत्येक जण अग्नीच्या सरोवरात पावायला टाकण्यात येईल. कशाला? मग तिथं फक्त पावायचं. तुला धरू तेवढा टाइमपास करायचा. कोणाला पावसा नाही तिथं दुष्ट आत्मा असणार धरायला. तू चल मी तुला लोटतो. आणि खरं बरं आहे सगळं. मी माझा चेष्टामध्ये बोलतो पण हे खरं आहे, सत्य हा ना. दक्षिणा म्हणलं मला नाही पावायचं, तो दुष्ट आत्मा असं भाला घेऊन येणार आहे. तू उडी मारणार तर तुला भाड्यानेच लोटितो. तो बघत उडी मारते. आणि सत्य ते ट्रूथ, रियल फैक्ट. तो उधर बाद में प्रमोशन होगा, वो छोड़ दो, बाद में देखेंगे. तो फिर हम लोग यहाँ तक पूरे अच्छे से समझे और ये समझे कि आपके किसी रिलेटिव के अंदर जो कोई मर गया वो आने वाला आपका अपना आता काय पाहुणचार करू आपला म्हणून काय डोळ्यात आसू बिसू आलंय रे, मेलं होतं ते लेकरू आता आलंय ना. असं काय करू नका. लुसिफर इमोशनल करतो. लुसिफर काय करतो? इमोशनल करतो. ते लय द्या करीन सारं तुमच्या लेकराचं, आजी आहे बापाचं सारं हिस्ट्री इमोशनल क्षण काढून तुमच्या समोर म्हणेन आणि असं नव्हतं झालंय. त्याच्याचमुळे मी दुःखी होतो. मग मेलो. मग मी काय करू? मी जीव दिला. हा ऐकणारा म्हणेन माझ्या लेकरू त्याची इच्छा पूर्ण करत बसू नका. हालेलुया, हालेलुया. क्योंकि जो मर गया वो कहाँ गया? एक तो हाँ
एक तो स्वर्गलोक, एक तो अधोलोक। फिर हमने सीखा कि अधोलोक से बाहर आ नहीं सकते, स्वर्गलोक से बाहर नहीं आ सकते। एक बार गए तो गए, फिर से बाहर आना नहीं। उन लोग उधर ही है, अभी डायरेक्ट को न्याय के लिए निकलेंगे। किसके लिए निकलेंगे? न्यायासाठी ते डायरेक्ट वर येणार, तोपर्यंत तिथे सडत राहणार, तडफडत राहणार। हालेलुया, हालेलुया। म्हणून प्रियांनो, जे मेले, जो लोग मर गए, उनका आराधना, उनका फोटो घर में, एक तर ते तुम्हाला माहिती तुमच्या घरच्याचं वातावरण माहिती का नाही माहिती? एखादा चिम्या गोम्या जर कधी मेला असेल, त्याचं जीवन तुम्हाला माहिती का नाही माहिती? त्याचं कारण झालं होतं का? त्याने येशूचा स्वीकार केला का? त्याचा पश्चाताप झाला का? त्याने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा, त्याने येशूचं जीवन जगला का? हे तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला माहिती ते कुठे असेल, म्हणजे कुठेही असेल, मग तुम्ही जे घरामध्ये फोटो लावला एवढा मोठा, त्याला हार घालता, मेणबत्त्या लावता, अगरबत्त्या लावता, चालेल का? परमेश्वराला सक्त नफरत आहे अशा फोटो बिटोची पूजा आराधना करण्याची। 5:30 वाजले का? जास्त झालं? चलो स्टॉप करते, हम जाएंगे अभी। अब किती दिवस लावायला? जब जब आता चल मी स्टॉपच झाला, हे फोटो बिटोचं पुढच्या हफ्ते बघू। जब 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 हम लोग यहाँ पर आएंगे ना, अनुग्रह का समय, अनुग्रह का समय, हाँ इकड़े ना, जब हम लोग यहाँ पर आएंगे अनुग्रह के समय में, तो आपको मैं प्रोत्साहन के लिए जस्ट आगे का थोड़ा मतलब प्रचार वो क्या है वो नहीं बताऊंगा, बस प्रोत्साहन के तौर पर ये बताना चाहता हूं कि आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी, आप हैरान हो जाओगे, आप परेशान हो जाओगे कि क्या परमेश्वर का वचन है, क्या परमेश्वर की योजना है। और इस वक्त कभी, मैं क्या बोला, इस वक्त कभी, इस वक्त मतलब रिसेंट जो टाइम में हम जी रहे, एक्झॅक्ट आणि कोणत्या टाइमात आहोत, आता पुढे उद्या काय होणार आहे, हे त्या इथे पोहोचल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळणार। पुराव्यासहित, कसं पुराव्यासहित असे पुरावे मांडणार तुम्हाला स्क्रीनवर, मी मांडणार, चेक करायचे, पाहायचे आणि मग निर्णय घ्यायचा जीवनाचा, मग निर्णय घ्यायचा जीवनात। टाइमपास करणारे बंद करा, टाइमपास करणं ख्रिस्ती जीवन। म्हणजे मी हात जोडून बोलतो एक सेवक म्हणून मंडळीला, खूप अवघड अशा वळणावर तुम्ही आणि मी येऊन ठेपलेलो आहोत। कधी कोणत्याही क्षणाला येशू ख्रिस्त येणार आहे प्रिय, देवाने संधी दिली आपल्याला शिकायला, म्हणून मी म्हणतो ते आपलं स्वर्गापर्यंत आपण पोहोचू तर आपलं रॅप्चर व्हावं। समजतं तुम्हाला? विनंती करतो, जपा परिवाराला, स्वतःला जपा, परिवाराला जपा, आपल्या नातेवाईकाला, जे देवाने तुम्हाला तुमच्या जीवनात आपल्या परिवाराशी रिलेटेड लोक जोडलेत, आधी त्यांना जपा सगळ्यात आधी। जास्त मस्करीत जाऊ नका, जास्त धनाच्या पाठी लागू नका, जास्त हे बनवायचे ते बनवायचे त्याच्या पाठी लागू नका। देव तुम्हाला जे देत आहे त्याच्यामध्ये काय राहा, संतुष्ट राहा, आशीर्वादित राहा। काम धंदा बंद नका करू म्हणतोय, तुमचं चालू द्या जे काही चाललंय, बट तुम्ही देवापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही धनाला आणि त्या संपत्तीसाठी देत असाल, जर देवाचा वेळ सोडून तुम्ही तिकडे देत असाल, तुम्ही रॅप्चर मध्ये उचलले जाणार नाही, अजिबात नाही। आणि कसं ते सत्य मी तुम्हाला येणाऱ्या काळात त्याच्याद्वारे प्रूफ करून दाखवतो। या आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू।